केस खूप जास्त ड्राय, फ्रिजी झालेत, मॅनेजेबल नाहीत, तर त्यासाठी नेमकं काय करायचं? कोणता हेअर मास्क लावायचं जेणेकरून केस छान सुळसुळीत होतील आणि एकदम मॅनेजेबल होतील? कंडिशनर लावायची अजिबात गरज पडणार नाही. यासाठीच्या ना खूप अशा सुंदर टिप्स सांगणार आहे. तर अगोदर आपण प्रोसेस बघून घेऊया. तर मी रात्री फक्त मेहंदी कढईमध्ये भिजत घातलेले आहे पाणी ॲड करून. रात्रभर ठेवायची. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे इकडे चहा पावडर आणि जवस या 2 गोष्टींचं जेल तयार केलेलं आहे. चहा पावडरमुळे कलर येतो आणि जवसामुळे पूर्ण हे जेल जे असतं ना ते केसांना सॉफ्ट करायला, एकदम स्मूथ करायला मदत करतं. म्हणजे नॅचरली कंडिशनिंग होते आणि मेहंदी अजून छान सॉफ्ट लेवलला आपल्याला टेक्स्चर भेटतं याच्यामुळे. तर हे खूप छान असं बनवून घ्यायचं, थंड करायचं. इकडे परत थोडीशी फुले घेतलेली आहेत, कढीपत्ता आणि ॲलोवेरा. या 3 वस्तूंचं परत मी पाणी काढलेलं आहे, म्हणजे जेल काढायचं आहे गाळून आणि ते पण आपल्याला मेहंदीमध्येच ॲड करायचं आहे. तर बघा हे हे तुम्ही टोनर म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा हा तुम्ही हेअर मास्क म्हणून सुद्धा वापरू शकता. या 2 गोष्टी ज्या आहेत मेहंदीमध्ये मी ॲड केलेल्या. तो एक हेअर मास्क आहे आणि ते एक टोनर आहे. तुम्ही हे हेअर वॉशच्या अगोदर सुद्धा लावू शकता. पण मेहंदीमध्ये हे ॲड केल्यामुळे केसांचे ऑल प्रॉब्लेमला ना खूप छान उपयुक्त ठरतं. तर बघा माझे केस तर छान आहेत, पण थोडंसं जे व्हाईट हेअर असतात ना, तर मंथली मी मेहंदी लावते आणि ते एकदम मेंटेन राहतात याच्यासाठी. केसांना लावायचं 2-2.5 तास ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जे तेल बनवते आणि ते तेल लावायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने हेअर वॉश करायचा. खूप सुंदर हेअर होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.